आज आपण ऋग्वेदातील गोसूक्त गाईचं सूक्त आपण पठन करणार आहोत. आज वसुबारस गाईची पूजा करण्याचा दिवस आहे. गाईला गोग्रास देणं, गाईची पूजा करणं, म्हणून आज वसुबारस. वसु म्हणजे धन, धन देणारी. गाईची सेवा केली असताना सर्व काही प्राप्त होतं. धन सुद्धा प्राप्त होतं, पुत्रप्राप्ती होते. तर आज वसुबारसच्या निमित्तानं हे ऋग्वेदातील आपण गोसूक्त पठन करू. ओम आगाव अग्मन्नुत भद्रमक्रंच्छिदन्तु गोष्ठैरणयन्त्वस्मै प्रजावतेः पुरुरूपा इहस्योरिन्द्राय पूर्वी वृषसो दुहानाः इन्द्रो यज्वाने पृणते च शिक्षत्युपेदातिनः स्वं मूषायति भूयो भूयो रयिमिदस्य वर्धयन्न भिन्ने खिल्ले निदधाति देवयुम् नता न शन्ति न दाभाति तस्कारो नासा मा मित्रो व्यथिरा दधर्षति देवांश्चयाभिर्यजते ददाति च ज्योगित्ताभिः सचते गोपतिः सह नता अर्वारेणुककाटो अश्नुते न संस्कृतत्रमुपयन्ति ता अभि उरुगायमभयन्तस्यता अनुगावो मर्तस्य विचारन्ति यज्वानाः गावो भगो गाव इन्द्रो मे अच्छान् गावः सोमस्य प्रथमस्य भक्षः इमाया गावः सजनास इन्द्र इच्छामि धृदा मनसा चिदिन्द्रम् यूयं गावो मेदयथा कृशञ्चिदश्रीरञ्चित् कृणुता सुप्रतीकम् भद्रं गृहं कृणुत भद्रवाचो बृहद्वो वया उच्यते सभासु प्रजावती सूयवा संहृषन्ति शुद्धा अपस्सु प्रपाणे पिबन्ति मावस्तेन ईशतमाघशंसः परिवोहेति रुद्रस्य वृज्याः उपेदमुपपर्चनमासु गोषूपपृच्यताम् उपऋषभस्य रेतस्युपेन्द्र तव वीर्ये माता रुद्राणां दुहिता वसूनां स्वसादित्यानामृतस्य नाभि प्रणुवोचञ्चिकितुषे जनायमागामनागा अदित्यं वधिष्ठा. ओम स्वस्ति. असं हे ऋग्वेदातील गोसूक्त आपण पठन केलं. या सूक्तामध्ये अनेक प्रकारांनी गाईचं महात्म्य सांगितलेलं आहे. म्हणजे महात्म्य केवळ सांगितलं असं नाही, ती वस्तुस्थिती आहे. या त्रिलोकामध्ये, जगामध्ये काही गोष्टी परमेश्वराने निर्माण केल्या, त्या केवळ परोपकारासाठी केल्या. परोपकारासाठीच त्याची निर्माण केलेलं आहे. तर काय काय आहे ते? रविश्चंद्रो घना वृक्षाः नदी गावश्च सज्जनाः एते परोपकाराय लोके देवेन निर्मिताः. म्हणजे सूर्य, चंद्र, मेघ, ढग, नदी, गायी,
सज्जन लोक, वृक्ष इत्यादी या 7 वस्तू केवळ परोपकारासाठी या भगवंताने या लोकामध्ये निर्माण केलेल्या आहेत. खरंच बघा ना, सूर्य परोपकाराने सदैव आपल्याला प्रकाश देतो, चंद्र शीतलता देतो, चंद्र रसाचा अधिपती आहे, म्हणजे औषधींचं पोषण करतो की त्यामुळं आपलं पोषण होतं. सूर्याच्या तेजामुळं आपलं पोषण होतं, कल्याण होतं. ढग पाऊस पाडतात, त्यामुळं आपलं कल्याण आहे. नदी जल देते, गायी आपल्याला दूध देतात, अमृत आहे. दुधामध्ये गायीच्या सुवर्णाचा अंश आहे आणि गायीचं दूध हे, देशी गायीचं दूध हे आपल्याला अमृत आहे. म्हणजे सर्व बाजूंनी तसं पाहिलं तर गाय यज्ञासाठी महत्त्वाची आहे, कारण गायीच्या दुधाचा उपयोग आहे. गायीच्या दुधापासून होणाऱ्या तुपाचा यज्ञामध्ये उपयोग आहे. गायीचं आपण पंचगव्य प्राशन करतो. पंचगव्याचं महत्त्व सांगतात की यत्वगस्थि गतम पापम देहे तिष्ठति मामके प्राशनात पंचगव्यस्य दहत्वग्निरेवेंधनम. आपल्या शरीरामध्ये, हाडामध्ये जे पाप आहे, जो रोग आहे, ते पंचगव्य प्राशन केल्याने दूर. यत्वगस्थि गतम पापम देहे तिष्ठति. जे आपल्या शरीरात दोष आहे, पाप आहे, रोग आहे, या पंचगव्याच्या प्राशनानं दूर होतं. गाय ही केवळ कोणत्या व्यक्तीची नसती, केवळ एका समाजाची नसती किंवा एक कुठला, ती पशु आहे, वैदिक परोपकारी पशु आहे, दैवी पशु आहे. तिची उत्पत्तीच समुद्र मंथनात झालेली आहे. कामधेनू आहे, ती कामाला पूर्ण करणारी आहे. म्हणून गाय ही सर्व बाजूनी, म्हणजे मुलांच्या पोषणासाठी, शेतीच्या पोषणासाठी, शेतीच्या धान्य उत्पन्नासाठी, सर्व बाजूनी गायीपासून मिळणारे बैल याचा उपयोग आपल्याला होतो. गाय सर्व बाजूंनी कल्याणकारी आहे. तसा मगाशी आपण 7 परोपकारी जे निर्माण केलेले आहेत. नदी सर्वांच्यासाठी, मेघ सर्वांच्यासाठी, सूर्य सर्वांच्यासाठी आहे, चंद्र सर्वांच्यासाठी आहे, गायी सर्वांच्यासाठी आहे. सज्जन लोक ते सर्वांच्या कल्याणासाठीच प्रयत्न करत असतात, आपला देह झिजवतात. त्याप्रमाणे हे परोपकारी आहे. म्हणून ह्यांना सर्वांनी आज याची पूजा करावी. केवळ पूजा नाही, तिच्या रक्षणासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. तिला म्हणून वेदांनी तिची महती फार गायलेली आहे की ही गाय रुद्रांची माता आहे, वसूंची कन्या आहे. 8 वसू, 11 रुद्र, 8 वसू, वसूंची कन्या. वसूचा 8 वसू, वसू म्हणजे धन, आणि आदित्यांची म्हणजे 12 आदित्य त्यांचीही बहीण आहे. आणि ही गाय या सृष्टीतील दुग्धरूपी अमृताचा साठा आहे. कारण गायीच्या दुग्धाच्या सेवनानं आयुष्याची वृद्धी होते, आरोग्यप्राप्ती होते. तर हे सृष्टीतील दुग्धरूपी अमृताचा साठा आहे. तर हे वेद सांगतो की हे सुज्ञ लोकांनो, हे जनांनो, या गायीला मारू नका, गायीचं रक्षण करा, गाय सांभाळा, गायीचा उपयोग आपल्या जीवनात करून घ्या. कारण ही गाय आपल्या राष्ट्राचं कल्याण करणारी आहे. राष्ट्रामध्ये आपण समाजाला सर्वजण आलो, म्हणून गायीसाठी वेदांनी अनेक ठिकाणी महत्त्व सांगितलेलं आहे. तर हे गोसूक्त आपण पठन केलं. आज वसुबारस आहे. वसू म्हणजे धन, हे मगाशी 3दा मी सांगतोय. आणि या द्वादशीच्या दिवशी वसुबारस संध्याकाळच्या काळी या गायीची पूजा अर्चा करतात, मनोभावे करतात. तर यामुळे आज या गोदेवीला आपण नमस्कार करू, कारण ती वेदमाता आहे, आदिमाता आहे.
सर्व अशा कल्याणकारी गायीला आपण नमन करू. गोमाता की जय.